आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार असं जितेंद्र आव्हाड म्हणतात। संघ आणि भाजपच्या बैठकीमध्ये या संदर्भातली चर्चा झाली आहे असा दावा सुद्धा आव्हाडांनी केलाय। ज्यांच्या विरोधात भ्रष्टाचारावरून लढले त्यांच्या सोबत न जाण्याचा सूर असल्याचं कळतंय। जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ होतो तुम्ही म्हणताय की भाजप एकटी लढणार लोकसभा, असा माझा अंदाज आहे। कारण का जे उर्वरित लोकसभेचे महाराष्ट्रातले खासदार आहेत, हा प्रत्येकजण ह्या प्रयत्नात आहे की आपल्याला कमळ निशाणी मिळावी। याचा अर्थ ते कमळावरती लढायला तयार आहेत। त्यामुळे भाजपचं काम हे बाहेर असलेले खासदारच करणार आहेत। आपण बघतोय जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय म्हटलंय ते। जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे प्रचंड खळबळ माजलेली आहे। आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार असं आव्हाडांना वाटतंय, असा ते दावा करतायत आणि त्याच्यामुळे चर्चा मात्र वाढलेल्या आहेत। कारण एकीकडे खुद्द सत्तेत असणारे सगळेजण आम्ही एकत्र लढू असं म्हणतायत, पण दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांकडून हा दावा केला जातोय। संघ आणि भाजपची बैठक झाली ज्याच्यामध्ये या संदर्भात चर्चा झाल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूयात। म्हस्केजी, आव्हाड दावा करतायत की आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढेल, महायुतीचं काय मत? मुळात आव्हाडांनी हा दावा कधी केलाय त्याला फार महत्व आहे, कारण त्यांचे गेले कित्येक वर्षापासूनचे जे सहकारी त्यांच्या बरोबरच असतात ते आनंद परांजपे यांनी गेल्याच आठवड्यात त्यांनी म्हटलं होतं, आव्हाड रात्री किती वाजता दावा करतात आणि ट्विट करतात त्यावरून अवलंबून असतं आणि त्यांची परिस्थिती काय असते हे आनंद परांजपे यांचंच वक्तव्य आहे गेल्या 10 दिवसापूर्वीचं। आणि आव्हाडांवरती ही परिस्थिती आलेली आहे। आम्हाला आमची निशाणी, आमचं चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे आणि त्यांना ते मिळेल की नाही यात मोठी शंका निर्माण झालेली आहे। आणि मला तरी वाटतं कदाचित त्याच्यावरती ही वेळ आलेली आहे की ज्या काँग्रेसला सोनिया गांधींचं नेतृत्व म्हणून स्वाभिमान अभिमान म्हणून त्या काँग्रेसपासून बाजूला झाले आणि कदाचित त्याच राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाला काँग्रेसच्या पंजावरती लढण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे कदाचित अशा पद्धतीने ते दावा करत असतील। बरं म्हस्केजी, आता तुम्ही म्हणालात की चिन्ह नाव आम्हाला मिळालंय, त्यांना मिळालं नाही म्हणून कदाचित ते बोलत असतील, पण विरोधक अशीही टीका करतायत की इतर सगळे जे खासदार आमदार आहेत त्यांची अशी इच्छा आहे की भाजपच्या चिन्हावर म्हणजे कमळावर निवडणूक लढवायची आणि जर त्यांचीच इच्छा असेल तर भाजपचं काम सोपं होतंय असं आव्हाड म्हणतात। अशी कोणाची इच्छा नाहीये। स्वतः आमचे राहुल शेवाळे यांनी ज्या दिवशी ह्या वर्तमानपत्रात आणि मीडियामध्ये बातम्या आल्या त्यावेळी स्वतः त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे, केवळ काहीतरी बातमी पाहिजे आणि टीका करायची आणि म्हणून अशा प्रकारचे दावे केले जातात। बर, पण असा दावा केला जातोय, दुसरीकडे पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस सुद्धा म्हणाले की आम्ही सरप्राईज देत असतो म्हणून। सरप्राईज इव्हेंट हाच तर नसेल? कशावरनं हा सरप्राईज असेल? सरप्राईज काय असतं हे आपण पाहिलेलं आहे। या राज्यामध्ये जेव्हा सत्ता बदल झाला त्यावेळी ते सरप्राईज आपण पाहिलेलं आहे। अजितदादा ज्यावेळी राष्ट्रवादी शरद पवारांपासून बाजूला झाले ते सरप्राईज पाहिलेलं आहे। कदाचित आणखी अशाच पद्धतीचं सुद्धा सरप्राईज असू शकतं। काँग्रेस आहे, उरलेले राष्ट्रवादीचे आमदार आहेत, उद्धव ठाकरे यांचे आमदार आहेत जे उरलेले आहेत ते, हे सरप्राईज का असू शकत नाही याचा का नाही आपण विचार करत? बर, पण आता 3 निवडणुकांचे निकाल आपण बघितले राज्यांमधले, ज्याच्यामध्ये भाजप इतक्या घवघवीत यशानं पुढे येताना दिसतंय, त्याच्यामुळे सुद्धा चर्चा वाढतायत म्हस्केजी की भाजप स्वबळावर लढू शकते। हे बघा, कल्पना विलास करणं हेच आता विरोधकांच्या हातात आहे। आपण पाहताय की जी काही इंडिया आघाडीची स्वतःला म्हणतात बैठक झाली त्यात समोसा नाही, चहा आणि बिस्किट दिलं म्हणून टीका होत आहेत खासदार। तुम्ही बघा आजच्या सकाळच्या बघा वेगवेगळ्या पक्षांच्या प्रतिक्रिया, मुळात त्यांचं चहा बिस्किट आणि समोसावरती वाद सुरू आहेत। तर ते देशाला काय सक्षम नेतृत्व देणार आहेत? त्यांनी प्रथम आपल्यामध्ये काय चाललंय याची चर्चा करावी। जी म्हस्केजी, धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजशी बोललात यासाठी। भाजपचे केशव उपाध्याय आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। उपाध्यायजी, आव्हाड दावा करतायत की आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढेल,
तुमच्या अंतर्गत गोटात अशा काही चर्चा आहेत का? रिकाम टेकड्या माणसांच्या रिकाम टेकड्या गप्पा या पलीकडे या घटनेला कुठला अर्थ नाही. मुळामध्ये यापूर्वीच भारतीय जनता पार्टीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आगामी निवडणुका या महायुती म्हणून लढल्या जातील आणि त्यामुळे या महायुतीमध्ये जे तिन्ही पक्ष आहेत ते तिन्ही पक्ष एकत्रित निवडणुका लढवतील. त्यामुळे तीच वस्तुस्थिती आहे. असं कुणी उठून काही रोज बडबड करेल आणि त्याच्यावरती लोकांनी चर्चा करावी हे सुद्धा मला वाटतं थोडंसं चुकीचं आहे. बर, पण उपाध्यक्षजी आता 3 राज्यांमध्ये तुम्ही जे घवघवीत यश मिळवलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर सुद्धा चर्चांना उधाण येते किंवा थोडासा जोर मिळतो की खरंच भाजप स्वबळावर लढू शकते, इतर कोणाची गरज भासणार नाही. प्रश्न भारतीय जनता पार्टी इतरांची गरज आहे की हा नाही. प्रश्न भारतीय जनता पार्टी जी भूमिका ठरवते. भारतीय जनता पार्टीनं मित्रपक्षांना सोबत घ्यायची भूमिका पहिल्यापासून महाराष्ट्रात घेतली आहे. महायुती म्हणून आम्ही एकत्रित लढणार आहोत ही भूमिका यापूर्वीही स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे 3 राज्यात यश मिळालंय. मग आता अशा या सगळ्या इतर पक्षांच्या विचार करण्याच्या पद्धती आहे. भारतीय जनता पार्टी जे धोरण ठरवते जी भूमिका घेते त्या भूमिकेनुसार वागतं आणि त्यामध्ये आपण बिहारमध्ये असं बघितलं आधीच ठरलं होतं. त्यामुळे जागा भाजपच्या जास्त आल्या पण नितीश कुमारांच्या पक्षात जागा कमी आल्या पण तरी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं कारण ते आधीच्या भूमिकेत ठरल्याप्रमाणे होतं. त्यामुळे जागा भाजपला यश मिळतंय, मिळणारच यश कारण लोकांचा पक्ष आहे. तर तरी सुद्धा जी भूमिका आम्ही घेतलीये महायुती म्हणून तीच भूमिका पुढे येते. पण उपाध्यक्षजी अनेक सर्वेंमधून हे सुद्धा समोर येत आहे की महायुतीला कदाचित यश मिळणार नाही, लोकांच्या मनात राग आहे, मग तरी सुद्धा भाजप महायुतीतच राहणार का? नाही ना, प्रश्न कोणी सांगितलं राग आहे म्हणजे कुठले सर्वे मला तुम्ही सर्वे सांगितलेत मला तर मला थोडंसं स्पष्ट करण्यात येईल. हे यांनी सर्वे ट्विटमध्ये काहीतरी उल्लेख करायचा, काहीतरी ट्विटमध्ये विषय चालवायचा आणि त्याच्यावरती आपण बोलायचं. मुळामध्ये असं आहे की महायुतीला यश मिळणार नाही, नाराजी आहे हे कुणी शोध लावला तर यांनी शोध लावला. त्यामुळे मुळामध्ये आता आपण आपल्या ज्या निवडणुका आता झाल्या ग्रामपंचायतीच्या त्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तिन्ही पक्षाला घवघवीत यश मिळालं. त्यामुळे ही आता महिनाही झाला नाही त्या घटनेला. त्यामुळे कशाच्या आधार आपण म्हणणार की महायुतीला हे मिळणार कारण आता महायुतीच्या मागे सगळे आहेत आणि ठामपणे महायुतीला यश मिळेल याबद्दल आमच्यामध्ये शंका नाही. बरं, उपाध्यक्षजी धन्यवाद. पुढारी न्यूजशी या सगळ्या संदर्भात चर्चा केली त्यासाठी. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर संजय शिरसाट यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते सुद्धा आपण बघूया. राजकारणामध्ये पूर्वी काही प्रमाणामध्ये एखादा 2 विदूषक असायचे परंतु आता राजकारणामध्ये भविष्य पाहणारे जास्त झालेले. भाजपच्या झालेल्या बैठकीचं इतिवृत्त यांच्या हाती पडतंय आणि हे त्या बैठकीला उपस्थित होते या आविर्भावात बोलतायत. आम्हाला काय करायचं किंवा भाजपची काय भूमिका घेतली पाहिजे, संघाने काय भूमिका घेतली पाहिजे याबद्दल या लोकांनी चिंता करू नये. आम्हाला निवडणूक कशी लढायची याची पूर्ण जाण आम्हाला आहे. तुमची अनेक वेळेला पक्षाशी केलेली किंवा नेत्यांशी केलेली गद्दारी हा महाराष्ट्र विसरलेला नाही. यशवंतराव चव्हाणापासून तर वसंतदादापर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांनी गद्दारी केली त्यांनी आम्हाला त्यांनी शिकवू नये. आपण बघितलं संजय शिरसाट शिंदे गटाचे आमदार नेमकं काय म्हणाले ते. जितेंद्र आव्हाड यांनी जे विधान केलेलं आहे आगामी लोकसभा भाजप स्वबळावर लढवेल त्याच्यावरून या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. आणि शिरसाट सुद्धा म्हणालेत की भाजपच्या किंवा संघाच्या बैठकीत काय होतं याच्या इतिवृत्तावरून यांनी अशा पद्धतीने संधान म्हणणं चुकीचं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. दरम्यान काल सभागृहामध्ये फडणवीसांनी महायुतीमध्ये कुणीही मुख्यमंत्री होऊ शकतो असं सूचक विधान केलेलं आणि त्यानंतर आज संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. बघूया आपण. आमच्या पक्षामध्ये मंत्र्यापेक्षा महामंत्री मोठा असतो. आणि एक लक्षात ठेवा, नाही असं नाही, आणि एक लक्षात ठेवा आमच्याकडे कोण मुख्यमंत्री होईल त्यामुळे सगळ्यांनी आशा ठेवायची. हर एक के अच्छे दिन आएंगे. गिरीश बाबा म्हणतात सिनियर लोकांचा स्कोप थोडा कमी केला. मुख्यमंत्री होईल हे सांगता येत नाही, प्रत्येकाचे अच्छे दिन येणार असं फडणवीसांनी म्हटले. तेव्हा बाकीचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला. पण माझ्या माहितीप्रमाणे फडणवीस यांचे अच्छे दिन येत आहेत.